जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. मिलिंद प्रश्न यामधील पुढील वाचनाला सुरुवात करत आहोत. कठीण जीवनचर्या संबंधी प्रश्न. कठीण जीवनचर्या संबंधी प्रश्न. भंते नागसेन, सर्वच बोधिसत्व कठीण जीवनचर्या करतात किंवा फक्त गौतम बोधिसत्वानेच कठीण जीवनचर्या केलेली आहे? हे राजा, सर्वच बोधिसत्वांनी कठीण जीवनचर्या केलेली नाही. फक्त गौतम बोधिसत्वानेच कठीण जीवनचर्या केलेली आहे. भंते नागसेन, जर हे खरे आहे तर सर्वच बोधिसत्व परस्परांपासून भिन्न आहेत असे म्हणणे योग्य नाही काय? भंते नागसेन, जर हे खरे आहे तर सर्व बोधिसत्व परस्परांपासून भिन्न आहेत असे म्हणणे योग्य नाही काय? हे राजा, 4 बाबींमध्ये बोधिसत्व परस्परांपासून भिन्न आहेत. कोणत्या 4 बाबी? कोणत्या 4 मध्ये? त्या 4 बाबी म्हणजे कुळामध्ये भिन्नता पहिलं, दुसरं काळामध्ये भिन्नता, तिसरं वयामध्ये भिन्नता, चौथं प्रमाणामध्ये भिन्नता इत्यादी. अशा प्रकारे हे राजा 4 बाबीमध्ये बोधिसत्व परस्परांपासून भिन्न आहेत. तरीही हे राजा, सर्व बुद्धांमध्ये शील, समाधी, प्रज्ञा, विमुक्ती, विमुक्ती ज्ञान दर्शन, 4 विशारद, तथागतांचे 10 बळ, 6 सामान्य ज्ञान, 14 बुद्ध ज्ञान, 18 बुद्ध धम्म आणि इतर बुद्ध गुण यामध्ये कोणतीही भिन्नता नाही. सर्व बुद्धाचा धर्म एकसारखाच आहे. भंते नागसेन, जर सर्व बुद्धाचा धर्म एकसारखा आहे तर मग गौतम बोधिसत्वाने कोणत्या कारणामुळे कठीण जीवनचर्या केलेली आहे? हे राजा, अपरिपक्व ज्ञान व अपरिपक्व बोधीमुळे गौतम बोधिसत्वाने गृहस्थ जीवन त्याग करून अभिनिष्क्रमण केले होते. तसेच अपरिपक्व ज्ञानाला परिपूर्ण करण्याकरिताच कठीण जीवनचर्या केलेली होती. भंते नागसेन, बोधिसत्व अपरिपक्व ज्ञानामध्ये, अपरिपक्व बोधीच्या अवस्थेमध्ये महाभिनिष्क्रमणाकरिता कोणत्या कारणांनी गृहत्याग केलेला होता? त्यांनी ज्ञानाला विकसित करून परिपक्व ज्ञानानंतरच गृहत्याग करायला हवे होते. परिपक्व ज्ञानानंतरच गृहत्याग करायला हवे होते. प्रश्न. हे राजा, बोधिसत्वाने विपरीत स्त्रियांचे आगर पाहिले व त्यांना पश्चाताप झाला. त्या पश्चातापामुळे त्यांना अरती उत्पन्न झाली. त्यांचे अरतीचित्त उत्पन्न झालेले पाहून एक मारकाय देवपुत्र
म्हणजे हे एक मिथक आहे. हे अंतर्मन व बाह्यमन किंवा प्रगट मन व अप्रगट मनामधील आंतरिक संघर्षाचे विकृतीचे प्रतीक म्हणून बौद्ध साहित्यात वापरण्यात आलेले आहे. एक मारकाय देवपुत्र उत्पन्न झाला व त्याने जाणले की ही वेळ अरतिचित्त नष्ट करण्याची आहे. तेव्हा तो आकाशात स्थिर होऊन म्हणाला की हे मारीश, तुम्ही असंतुष्ट होऊ नये. आजपासून 7व्या दिवशी 1000 आरे असलेला नेमी व नाभीसहित सर्व आकारांनी परिपूर्ण एक दिव्य चक्ररत्न आपल्यासमोर प्रकट होईल आणि पृथ्वी व आकाशातील सर्व रत्न स्वतः आपल्याजवळ येतील. 2000 लहान द्वीप परिवारावर 4 महाद्वीपावर एकमुखाने आपली आज्ञा चालेल. परकीय सैन्यांना पराजित करण्यासाठी तुम्हाला शूरवीरांसारखे 1000 पर्यंत पुत्र होतील. तेव्हा त्या पुत्रासह 7 रत्नांनी युक्त होऊन 4 द्वीपसमूहावर आपली आज्ञा प्रवर्तित करून अनुशासन करावे. ज्याप्रमाणे धगधगत्या आगीमध्ये संपूर्ण दिवसभर गरम केलेली लोखंडी सळई कानामध्ये घालावी, त्याचप्रमाणे हे राजा, ते शब्द बोधिसत्वाच्या कानामध्ये शिरलेत. आधीच तो स्वाभाविकपणे असंतुष्ट होता आणि त्या देवतांच्या या वचनाने प्रसन्नतेमध्ये पुन्हा निराशा उत्पन्न झाली, वैराग्य उत्पन्न झाले. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, फार मोठा अग्नी जळत असताना कुणीतरी त्यात पुन्हा लाकड जोडून जाळावे, त्याचप्रमाणे हे राजा, बोधिसत्वाच्या स्वाभाविकपणे असंतुष्ट होता आणि त्यात देवतांच्या या वचनाने प्रसन्नतेमध्ये पुन्हा निराशा उत्पन्न झाली, वैराग्य उत्पन्न झाले. किंवा ज्याप्रमाणे हे राजा, महापृथ्वी स्वाभाविक ओलसरपणामुळे नवीन हिरवे गवत उगवल्यामुळे झाकून जाते आणि पाणी सिंचल्यामुळे चिखल होत असते. त्यात पुन्हा पाऊस पडल्यामुळे सर्वत्र चिखल होत असते. त्याचप्रमाणे हे राजा, बोधिसत्व स्वाभाविकपणे असंतुष्ट होता आणि त्यात देवतांच्या या वचनाने वैराग्य उत्पन्न झाले. भंते नागसेन, खरोखरच 7व्या दिवशी बोधिसत्वाला दिव्य चक्ररत्न प्रकट झाले असते तर बोधिसत्वाने त्या दिव्य चक्ररत्नाला वापस केले असते, पूर्णपणे वापस केले असते काय? हे राजा, 7व्या दिवशी बोधिसत्वाच्या पुढे दिव्य चक्ररत्न प्रकटणार नव्हते आणि प्रलोभनामुळे त्या देवता हे एक मिथक आहे. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये देवतांचे मिथक आलेले आहे. पाली साहित्यामध्ये, बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये व बौद्ध धर्मामध्ये अशा मिथकाचा
खूप वापर करण्यात आलेला आहे, परंतु त्याचा खलनायक म्हणून आहे, आदर्श म्हणून नाही, असं इथपर्यंत आपण समजून घ्यायचं. प्रलोभनामुळे त्या देवतांनी तशा प्रकारे खोटे सांगितलेले होते, तरीही हे राजा 7व्या दिवशी दिव्य चक्ररत्न प्रवर्तित झाले असते तरी बोधिसत्वाने त्याचा स्वीकार केला नसता. कशामुळे? हे राजा, बोधिसत्वाने अनित्य, अनात्म व दुःख या 3 तत्वांना जाणले होते व त्यांनी आपल्या आसक्तीला पूर्णपणे समाप्त केले होते. ज्याप्रमाणे हे राजा, माणसं सरोवराचे पाणी अनोतत सरोवराचे पाणी गंगा नदीमध्ये वाहत जाते. मानस सरोवराचे पाणी गंगा नदीमध्ये वाहत जाते. गंगा नदी महासमुद्रात वाहत जाते. महासमुद्राचे पाणी पाताळामध्ये वाहत जाते. नंतर हेच पाणी पाताळातून महासमुद्रात वाहत यावे, महासमुद्रातून गंगा नदीमध्ये वाहत यावे व गंगा नदीमधून पुन्हा मानस सरोवरात वाहत यावे. हे शक्य आहे काय? म्हणते, हे मुळीच शक्य नाही. त्याचप्रमाणे हे राजा, बोधिसत्वाने या जन्माला प्राप्त करण्याकरिता असंख्य कुशल कर्माचा संग्रह केलेला होता आणि ते या शेवटल्या अवस्थेला येऊन पोचले होते. त्यांचे बोधिज्ञान परिपक्व झाले होते. ते 6 वर्षामध्ये सर्वज्ञ, जगामध्ये श्रेष्ठ पुरुष, प्रथम पुरुष बुद्ध होणार होते. तेव्हा हे राजा, अशा स्थितीमध्ये ते चक्ररत्नाकरिता मागे वळतील काय? म्हणते, नाही. हे राजा, ही महापृथ्वी मोठमोठ्या जंगल व पर्वतासह उलटून गेली असती तरी सुद्धा बोधिसत्वाने त्याची पर्वा न करता सम्यक संबुद्धी प्राप्त केल्याशिवाय मागे परतले नसते. हे राजा, गंगा नदीचा प्रवाह उलट दिशेने जरी वाहिला असता तरीही बोधिसत्व त्याची पर्वा न करता सम्यक संबुद्धी प्राप्त केल्याशिवाय मागे परतले नसते. हे राजा, पशूंच्या पदचिन्हातील पाण्याप्रमाणे महासमुद्रातील अपरिमित जलधारा आटून गेल्या असत्या तरीही बोधिसत्व त्याची पर्वा न करता सम्यक संबुद्धी प्राप्त केल्याशिवाय मागे परतले नसते. हे राजा, सुमेरू पर्वत 100 वेळा किंवा 1000 वेळा गळून गेले असते तरीही बोधिसत्व त्याची पर्वा न करता सम्यक संबुद्धी प्राप्त केल्याशिवाय मागे परतले नसते. हे राजा, चंद्र, सूर्य व तारे मातीच्या ढेकळाप्रमाणे पृथ्वीवर गळून पडले असते तरीही बोधिसत्व त्याची पर्वा न करता सम्यक संबुद्धी प्राप्त केल्याशिवाय मागे परतले नसते. तसेच हे राजा, आकाश चटईप्रमाणे गुंडाळले गेले असते तरीही बोधिसत्व त्याची पर्वा न करता सम्यक संबुद्धी प्राप्त केल्याशिवाय मागे परतले नसते. हे कशामुळे? प्रश्न. कारण त्यांनी सर्व प्रकारच्या बंधनांना तोडून टाकले होते. म्हणते नागसेन, संसारामध्ये किती प्रकारचे बंधने आहेत? हे राजा, संसारामध्ये अशा प्रकारची 10 बंधने आहेत. ह्या बंधनामध्ये मनुष्य बंदिस्त असल्यामुळे ते बाहेर निघू शकत नाही आणि तो बंधनमुक्त झाला तरी पुन्हा त्यात अडकतो. ते 10 प्रकारचे बंधन कोणते?
हे राजा, पहिलं, माता संसारामध्ये बंधन आहे, पिता संसारामध्ये बंधन आहे, दुसरं. तिसरं, पत्नी संसारामध्ये बंधन आहे, चौथं, पुत्र संसारामध्ये बंधन आहे, पाचवं, नातलग संसारामध्ये बंधन आहे, सहावं, मित्र संसारामध्ये बंधन आहेत, सातवं, धनलोभ संसारामध्ये बंधन आहे, आठवं, लाभ सत्काराची इच्छा संसारामध्ये बंधन आहे, नववं, ऐश्वर्य सत्ता संसारामध्ये बंधन आहे, दहावं व 10वं, 5 प्रकारचे कामगुण संसारामध्ये बंधन आहेत व ह्या बंधनांनी बंदिस्त मनुष्य बाहेर निघू शकत नाही व त्यातून बाहेर निघाला तरी पुन्हा त्यात अडकतो. बोधिसत्वाने ह्या 10 बंधनांना तोडून टाकले होते व ते पुन्हा कधीही अडकले नाहीत. भन्ते नागसेन, त्यावेळी जरी बोधिसत्वाने ज्ञान अपरिपक्व होते तरीही देवतेचे म्हणणे ऐकून त्यांना अर्तिचित्त उत्पन्न झाले होते व त्यांनी गृहत्याग केला. तेव्हा त्यांनी कठीण जीवनचर्या करण्याचे कारण काय? प्रश्न. त्यांनी सर्व प्रकारच्या चैनीमध्ये राहायला हवे होते व ज्ञान परिपक्व होण्याची वाट पाहायला हवे होते व ज्ञान परिपक्व होण्याची वाट पाहायला हवे होते. परंतु हे राजा, या जगामध्ये 10 प्रकारच्या लोकांना अपमान, उपेक्षा, घृणा, निंदा, दोषारोप, अप्रतिष्ठा सहन करावी लागत असते. या जगामध्ये 10 प्रकारच्या लोकांना अपमान, उपेक्षा, घृणा, निंदा, दोषारोप, अप्रतिष्ठा सहन करावी लागत असते. कोणते 10? हे राजा, पहिलं, विधवा स्त्री, दुसरं, दुर्बळ मनुष्य म्हणजे कमजोर, तिसरं, आप्तमित्र नसलेला मनुष्य, चौथं, खादाळ मनुष्य, पाचवं, लहान कुळातील मनुष्य, सहावं, कुसंगती करणारा मित्र, सातवं, गरीब मनुष्य, आठवं, आचरणहीन मनुष्य, नववं, निष्क्रिय मनुष्य व 10वं, साधनहीन मनुष्यांना जगामध्ये अपमान, घृणा, निंदा, दोषारोप, अप्रतिष्ठा सहन करावी लागत असते. अशा प्रकारे ह्या 10 प्रकारच्या लोकांना या जगामध्ये अपमान, अप्रतिष्ठा सहन करावी लागते. हे राजा, ह्या 10 बाबींसंबंधी विचार करीत असताना बोधिसत्वाच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न झाला की मी ह्या लोकांमध्ये निष्क्रिय, साधनहीन ठरून निंदेस पात्र ठरेन. म्हणून मला कर्तव्यशील, परिश्रमी, कर्मप्राप्त, कर्मस्वामी, कर्तव्यदक्ष होऊन वावरले पाहिजे. याकरिताच बोधिसत्वाने आपले ज्ञान परिपक्व करीत असतानाच कठीण जीवनचर्या पूर्ण केली. भन्ते नागसेन, बोधिसत्वाने आपली कठीण जीवनचर्या पूर्ण करीत असताना असे म्हटले की मी या भयंकर कठीण जीवनचर्येमुळे अलौकिक परमज्ञानाला प्राप्त करू शकणार नाही. मी या भयंकर कठीण जीवनचर्येमुळे अलौकिक परमज्ञानाला प्राप्त करू शकणार नाही.
श्रेष्ठ ज्ञान प्राप्त करण्याकरिता ही जीवनचर्या अपुरी आहे. बोधी प्राप्त करण्याचा निश्चितच दुसरा मार्ग आहे. बोधी प्राप्त करण्याचा निश्चितच दुसरा मार्ग आहे. त्यावेळी मार्ग निश्चित करण्याविषयी बोधिसत्वाच्या चेतनेमध्ये बोधी प्राप्त करण्याचा निश्चितच दुसरा मार्ग आहे. त्यावेळी मार्ग निश्चित करण्याविषयी बोधिसत्वाच्या चेतनेमध्ये जडता आलेली होती असे वाटते. हे राजा, चित्ताला दुर्बळ करणाऱ्या एकूण 25 बाबी आहेत. चित्ताला दुर्बळ करणाऱ्या एकूण 25 बाबी आहेत. यामुळे आश्रवांना नष्ट करण्याकरिता दुर्बळ चित्त सम्यक प्रकारे एकाग्र होत नाही. त्या 25 बाबी कोणत्या? हे राजा, पहिलं क्रोध, दुसरं शत्रुत्व, तिसरं घृणा, चौथं द्वेष, पाचवं ईर्ष्या, सहावं मत्सर, सातवं माया, आठवं मूर्खता, 9 दंभ, 10 उत्तेजना, 11 गर्व, 12 अतिगर्व, 13 मद, 14 प्रमाद, 15 जडता, 16 तृष्णा, 17 आळस, 18 पापमित्रता, 19 रूप, 20 शब्द, 21 गंध, 22 रस, 23 स्पर्श, 24 भूक तहान व 25 आरती इत्यादी. हे राजा, चित्ताला दुर्बळ करणाऱ्या या बाबीमुळे आश्रवांना नष्ट करण्याकरिता दुर्बळ चित्त सम्यक प्रकारे एकाग्र होत नाही. अशा प्रकारे हे राजा, चित्ताला दुर्बळ करणाऱ्या ह्या 25 बाबी आहेत. हे राजा, त्यावेळी बोधिसत्वाच्या शरीरावर भूक आणि तहान आपले प्रभुत्व गाजवीत होती व शरीराचे प्रभुत्व असलेले चित्त आश्रवांना नष्ट करण्याकरिता सम्यक प्रकारे एकाग्र होत नव्हते. हे राजा, असंख्य कल्पापासून बोधिसत्व 4 आर्य सत्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील होते, परंतु त्यांना या अंतिम जन्मामध्ये आल्यानंतर ते आपल्या ज्ञानप्राप्तीच्या मार्गापासून विचलित होतील काय? प्रश्न. तेव्हा हे राजा, बोधिसत्वाच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न झाला की याशिवाय बोधिप्राप्तीचा दुसरा मार्ग नाही. हे राजा, पूर्वी बोधिसत्व आपल्या बालपणामध्येच वडील कामात व्यस्त असलेले पाहून जांभूळ वृक्षाच्या शीतल सावलीमध्ये 1 महिन्यापासून बसल्यासारखे राजशय्येवर मांडी घालून दृष्टी खाली वळवून ध्यानमग्न झाले होते. त्यांनी कामेच्छांना दूर करीत, अकुशल धर्मांना नष्ट करीत, विचार वितर्क विवेक प्रीतिसुख देणाऱ्या प्रथम ध्यानाला प्राप्त केले होते व अशा प्रकारे त्यांनी नंतर 2रे, 3रे आणि 4थे ध्यान प्राप्त केले होते. भंते नागसेन, अतिशय उत्तम. आपण सांगितल्याप्रमाणेच स्वीकार करतो. अशा प्रकारे बोधिसत्वाने आपले ज्ञान परिपक्व करीत
कठीण जीवनचर्या पूर्ण केलेली होती. असं सांगितलं याच्यात. आता यामध्ये काही असं वेगळं सांगण्याला काही नाही, व्यवस्थित झालेलं आहे. पण मला असं वाटते का ते कठीण जीवनचर्या यासाठी का त्यावेळेस बरेच संन्यासी लोक त्यावेळेस श्रमण संस्कृतीमध्ये कठीण जीवनचर्यामध्ये हे करत होते. तर भगवंताला असं वाटलं असेल का बा या अवस्थेवर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, यांनी बा सुखामध्ये बुद्ध ज्ञान प्राप्त केलं अशी कोणी टीका करू नये, म्हणून त्यांनी ते कठीण परिश्रमाची कसोटी पार केली असं मला म्हणायचं आहे. का कोणी बोटच ठेवू नये बा पुन्हा भविष्यात, का त्यांनी कठीण परिश्रम नाही घेतले, त्यांना कसं का ज्ञान प्राप्त झालं सुखामध्ये, म्हणून त्यांनी ती कसोटी पूर्ण केली का कोणी बोटच ठेवू नये. म्हणजे पराकाष्ठेची एकदम जे एकदम अतिप्रमाणात जे कोणीच करत नाही एवढी त्यांनी कठीण जीवनचर्या ते जगून त्यांनी त्याच्यातून बाहेर निघाले असं मला म्हणायचं आहे. आणि म्हणून त्यांनी ते बोधी अवस्था प्राप्त केली. आणि बोधी अवस्था प्राप्त केल्यानंतर त्यांनी संपूर्ण जगामध्ये धम्माचा प्रसार आणि प्रसार केला. तर चार बाबीमध्ये जे सांगितलेलं आहे ना परस्पर भिन्न आहेत. कुळामध्ये भिन्नता होती, कारण भगवान त्यावेळेचं बोधिसत्वाचं कुळ वेगळं होतं. काळामध्ये भिन्नता होती, तो काळ वेगळा होता. वयामध्ये भिन्नता होती आणि प्रमाणामध्ये भिन्नता होती. तर हा जो भगवान बुद्धांपासून चालत आलेला जो काळ आहे, हा काळ या जगाच्या प्रगतीचा काळ आहे, या जगाच्या उद्धाराचा काळ आहे. म्हणून संपूर्ण बुद्धांमध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचीच कीर्ती संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाला संपूर्ण जगामध्ये फार मोठ्या मानाचं स्थान आहे. आणि याच्याच आधारावर त्यांनी ते म्हटलं गेलेलं आहे ना याच्यामध्ये प्रथम याच्यामध्ये प्रथम ज्ञान प्राप्त ते जे मगानी याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे, प्रथम बाब आलेली आहेत. तर म्हणून आपल्या देशाचं जे नागरिक असते प्रथम नागरिक राष्ट्रपतीला म्हटलं गेलेलं आहे. तर या संपूर्ण विचारांच्या आधारावरच आपलं या देशातलं संविधान निर्माण झालेलं आहे. आणि मग नंतर जेवढेही संत महापुरुष होऊन गेले त्यांनी हाच विचारांचा प्रसार आणि प्रसार केलेला आहे. आता त्याविषयी जर आपण वाचन केलं तर आपल्याला लक्षात येईल. तर म्हणून बोधिसत्वांनी बुद्धत्व अवस्था प्राप्त केल्यानंतर संपूर्ण जगामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला संघाच्या माध्यमातून. आणि या संपूर्ण जगाला सुखी बनवण्यासाठी त्यांनी या धम्माची निर्मिती केली. म्हणून धम्माला समजून घेणे फार आवश्यक आहे. पुढे कुशल अकुशलामध्ये अधिक बलवान कोण यासंबंधी प्रश्न. कुशल अकुशलामध्ये अधिक बलवान कोण यासंबंधी प्रश्न. भंते नागसेन अधिक बलवान कोण आहे, कुशल किंवा अकुशल. प्रश्न. हे राजा, कुशल अधिक बलवान असते, अकुशल नाही. भंते नागसेन, मला त्या वचनाप्रमाणे आढळून येत नाही की कुशल अधिक बलवान आहे, अकुशल नाही. भंते नागसेन, येथे प्राणीहिंसा करणारे, चोरी करणारे, व्याभिचार करणारे, खोटे बोलणारे, गाव लुटणारे, डाका पाडणारे,
थकबाजी करणारे, फसविणारे लोक आढळून येतात आणि ते सर्व बळजबरीने पापाने पैसा मिळवित असतात व याकरिता हात तोडणे, पाय तोडणे, हातपाय तोडणे, कान तोडणे, नाक तोडणे, कान नाक तोडणे, त्रास देणे, मान मुरगाळणे, तोंड वर करणे, प्रकाश पाडणे, चटके देणे, गवतावर झोपविणे, झाडाची साल नेसायला लावणे, येडका बनविणे, काटे टोचणे, अंगाच्या मांसाचे तुकडे करणे, मीठ चोळणे, अडथळे निर्माण करणे, पालापाचोळ्यांच्या आसनावर बसविणे, गरम तेल अंगावर ओतणे, कुत्र्याला अंगावर सोडणे, भाला मारणे, तलवारीने मान उडविणे इत्यादी कृत्येही करतात वाईट लोक. काही रात्री पाप करतात व रात्रीच त्याचे परिणाम भोगतात. काही रात्री करून दिवसा परिणाम भोगतात. काही दिवसा करून दिवसाच परिणाम भोगतात. काही दिवसा करून रात्री परिणाम भोगतात. काही 2-3 दिवसानंतर परिणाम भोगतात. परंतु ते सर्व याच जीवनामध्ये परिणामांना भोगत असतात. परंतु भंते नागसेन, एखाद्याने शील व उपोषित कर्माचे पालन करीत एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, 10दा, 100दा, 1000दा आपल्या परिवारासह दान दिले तर त्याला याच जीवनामध्ये आनंद, यश, सुख व ऐश्वर्य प्राप्त झाल्याचे सांगता येईल काय? प्रश्न. हे राजा, 4 प्रकारचे पुरुष आहेत ज्यांनी दान देऊन, शीलाचे पालन करून, उपोषित कर्म करीत याच जीवनामध्ये याच शरीराने श्रेष्ठ जीवन प्राप्त केलेले आहे. म्हणते ते कोण आहेत? हे राजा, ते 4 पुरुष म्हणजे राजा मंधात पहिलं, दुसरा राजा निमी तिसरं, राजा साधीन चौथं, गुत्तील गंधर्व. भंते नागसेन, ही हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांना तुम्हीही पाहिलेले नाही व मी सुद्धा पाहिलेले नाही. तुम्ही भगवान बुद्धाच्या काळातील एखादे उदाहरण सांगू शकाल काय? हे राजा, वर्तमान काळातील गोष्ट आहे. पुन्नक नावाच्या दासाने स्थवीर सारीपुत्राला भोजनदान देऊन ते त्याच वेळी श्रीमंत झालेत. तो आजही पुन्नक श्रेष्ठी या नावानेच ओळखला जातो. गोपाल माता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्त्रीने आपल्या डोक्याचे केश कापून 8 सुवर्णमुद्रांमध्ये विकून स्थवीर कात्यायन व त्यांच्या 8 शिष्यांना भोजनदान देऊन ती तेथेच राजा चंडप्रज्योत यांची प्रथम राणी झाली. सुप्रिय उपासिकेने अन्य आजारी भिक्खूंना आपल्या मांडीचे मांस लावण्याकरता दिले व दुसऱ्या दिवशी तिची ती जखम बरी होऊन ती निरोगी झाली. मल्लिका भगिनीने भगवान बुद्धाला आदल्या रात्री पाचक भोजनदान दिले व ती त्याच रात्री कोसल राजाची प्रथम राणी झाली. कोसल राजाची प्रथम राणी झाली. सुमन नावाच्या माळ्याने 8 मुठी फुलांनी भगवान बुद्धाची पूजा करून त्याने त्याच दिवशी फार मोठी संपत्ती प्राप्त केली. एक वस्त्रधारी ब्राह्मणाने दुसऱ्या वस्त्राने भगवान बुद्धाची पूजा करून
त्याने त्याच दिवशी 8ही प्रकारच्या वस्तू प्राप्त केल्यात. हे राजा, सर्व लोकांनी याच जीवनामध्ये ऐश्वर्य यश प्राप्त केलेले होते. भन्ते नागसेन, आपण शोधून शोधून ह्या 6 लोकांचे उदाहरण दिलेले आहेत. उदाहरण दिलेले आहे. होय राजा, दिले आहे. तरीही भन्ते नागसेन अकुशल बलवान आहे, कुशल नाही हेच सिद्ध होते. भन्ते नागसेन, मी स्वतः पाहिलेले आहे की एका दिवशी 10 लोकांना त्याच्या पापकर्मामुळे सुडावर चढविण्यात आले होते. सुडावर चढविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 20, 30, 40, 50, 100 व 1000 लोकांनासुद्धा त्यांच्या पापकर्मामुळे सुडावर चढविण्यात आले आहे. भन्ते नागसेन, नंदवंशाच्या सेनापतीला भद्रसाल नावाचा एक मुलगा होता. नंदवंशाच्या सेनापतीला भद्रसाल नावाचा एक मुलगा होता आणि त्याची राजा चंद्रगुप्त बरोबर लढाई सुरू झाली. भन्ते नागसेन, त्या युद्धामध्ये दोन्ही सैन्यातील 80 लोकांना जिवंत पुरण्यात आले. एकाचे डोके कापायला पाहिजे होते, एकाला जिवंत गाडायला पाहिजे होते, परंतु सर्वांनाच त्यांच्या पापाचे परिणाम भोगावे लागले. याच कारणामुळे हे भन्ते नागसेन, मी असे म्हणतो की अकुशल बलवान आहे, कुशल नाही. भन्ते नागसेन, तुम्ही ऐकलेले आहे काय की बुद्ध शासनामध्ये कोसल राजाने अनुपम दान दिलेले आहे? होय, मी ऐकलेले आहे. तेव्हा भन्ते नागसेन, कोशल राजाने ते अनुपम दान देऊन त्याच्यापासून याच जीवनामध्ये काहीतरी ऐश्वर्य यश प्राप्त केले होते काय? हे राजा, नाही. भन्ते नागसेन, जर कोशल राजाने अशा प्रकारचे अनुपम दान देऊन सुद्धा त्यांनी त्यापासून याच जीवनामध्ये ऐश्वर्य यश किंवा सुख प्राप्त केले नाही, तर येथे अकुशल बलवान आहे, कुशल नाही हे सिद्ध होत नाही काय? हे राजा, अकुशल थोडे असल्यामुळे त्वरित परिणाम देत असते, परंतु कुशल विपुल असल्यामुळे परिणाम द्यायला वेळ लागतो. हे राजा, उपमा देऊन ही बाब स्पष्ट करता येईल. याप्रमाणे हे राजा, अपरंत जनपदामध्ये कुमुद भंडिका नावाची धानाची एक जाती आहे. तिचे पीक एका महिन्यामध्ये तयार होत असते, परंतु साडी नावाच्या धानाचे पीक 5-6 महिन्यानंतर येते. हे राजा, कुमध भंडिका आणि साडी नावाच्या धानाचे पीक येण्यामध्ये एवढा फरक का? प्रश्न. भन्ते, कुमुद भंडिकापेक्षा साडी धान विपुल असल्यामुळे एवढा वेळ लागतो. भन्ते, साडी धानाचे तांदूळ राज आहार, राजभोजन आहे व कुमुद भंडिका धानाचे तांदूळ दास नोकर चाकरांचे भोजन आहे. अशा प्रकारे हे राजा, अकुशल थोडे असल्यामुळे त्वरित परिणाम देत असते, परंतु कुशल विपुल असल्यामुळे परिणाम द्यायला दीर्घ वेळ लागतो. भन्ते नागसेन, या जगामध्ये ज्याचे परिणाम ताबडतोब मिळत असते त्यालाच बलवान म्हणत असतात. या जगामध्ये ज्याचे परिणाम ताबडतोब मिळत असते त्यालाच बलवान म्हणत असतात. म्हणूनच अकुशल अधिक बलवान असते, कुशल नाही. भन्ते नागसेन,
ज्याप्रमाणे एखादा योद्धा भयंकर युद्ध करून शत्रूला पकडून ताबडतोब राजाकडे नेईल, त्यालाच जगामध्ये समर्थ शूर मानले जाते. आणि जो वैद्य ताबडतोब चिकित्सा करतो, रोग बरा करतो, तो वैद्य तज्ज्ञ मानला जातो. जो गणक लवकर मोजून ताबडतोब हिशेब तयार करतो, तो तज्ज्ञ गणक मानला जातो. जो मल्ल आपल्या प्रतिस्पर्धी मल्लाला ताबडतोब चित करतो, तो मल्ल समर्थ शूर मानला जातो. अशा प्रकारे हे बनते नागसेन जे ताबडतोब परिणाम देत असते, मग ते कुशल असो की अकुशल, त्याला जगामध्ये शक्तिमान बलवान समजले पाहिजे. हे राजा, भविष्यामध्ये दोन्ही प्रकारच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात, परंतु अकुशल बाबींचे परिणाम ताबडतोब याच जीवनात भोगावे लागतात. हे राजा, पूर्वीच्या काळापासून राजांच्या मध्ये असा नियम चालत आलेला आहे की जो जीव हिंसा करील त्याला दंड देण्यात येईल. जो चोरी करील, जो व्याभिचार करील, जो खोटे बोलेल, जो गावात लुटालूट करील, जो डाका मारील, जो फसवणूक करील, जो प्रताडित करील, त्याला दंड देण्यात यावे, मारण्यात यावे, त्याला तोडून ठेवण्यात यावे व आजही ते नियम प्रचलित आहेत. परंतु असा नियम आहे काय की जो दान देतो, शिलाचे पालन करतो, उपोषित कर्म करतो, त्याला धन किंवा यश दिले जाईल. चोराला त्याच्या कर्माचे दंड दिले जाते. त्याचप्रमाणे यांची निवड करून धन किंवा यश दिले जाते काय? प्रश्न. बनते नाही. हे राजा, जर दायकाची निवड करून यश किंवा धन देण्यात आले तर कुशलसुद्धा याच जन्मामध्ये परिणाम देणारे होईल. हे राजा, जो दायक आहे त्याला यश किंवा धन देण्यात यावे असा नियम नसल्यामुळे कुशलाचे परिणाम याच जन्मात प्राप्त होत नाहीत. ह्या कारणामुळे हे राजा, अकुशल कर्म याच जन्मामध्ये परिणाम देणारे आहेत, भविष्यात परिणाम देणारे आहेत, म्हणूनच ते बलवान आहेत. बनते नागसेन अतिशय उत्तम. आपल्यासारख्या बुद्धिवंतांशिवाय या प्रश्नाचे उत्तर कुणीही देऊ शकत नाही. बनते नागसेन, लौकिक अर्थाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपण अलौकिक अर्थाने दिलेले आहे. आता याच्यावर फक्त एवढंच सांगतो का जसं काही असतात ना, फार मेहनत करतात बिचारे, कष्ट करतात, मजुरी करतात, फार परिश्रम करतात, तर त्याच्याजवळ पैसा राहतच नाही, पैसा चालला जाते, ते श्रीमंतच होत नाही. लय चांगल्या मार्गाने पैसा कमवतो, श्रीमंतच होत नाही. आणि जो एखादा राहते असा भ्रष्टाचारी, त्याला पाहतात ते बापा म्हणते बंगलाही बांधला, गाडी घेतली, बम श्रीमंत होतात. मेहनतीनं नाही होत, एकदम फटाफट होतात श्रीमंत. याले ते या पाहिजे बिचारा मेहनत करते, याले घरचे बायकोही म्हणते का हो तो तर लवकर श्रीमंत झाला, तुम्ही कोण असेल. पण हा अकुशल कर्मानं झाला, हा कुशल कर्मानं जगून राहिला, म्हणून हा सामान्य आहे. पण कुशल कर्माचा फायदा याले इतका चांगला होते का याची याला झोप चांगली लागते, याचं आरोग्य चांगलं राहते, हा समाधानी राहते. आणि हा जो राहते हा दुःखाच्या मार्गाने राहते. मग जेवढ्या झपझप आलं तर पुढची पिढी ते पुरं गायब करून टाकते, पुरं संपवून टाकते. म्हणून चांगल्या मार्गानंच त्यांनी प्रगती केलेली बरी. ते हळूहळू होते पण त्याचे परिणाम फार चांगले मिळतात.
आणि वाईट मार्गाने मिळवलेली संपत्तीचे परिणाम हे नाश पावते. आता कमवली असन तर मग त्याचे परिणाम तुम्हाला भेटतातच. रोग होईल किंवा काहीतरी घटना घडल किंवा मग पुढची पिढी बर्बाद करून टाकते. आणि चांगल्या मार्गाने मिळवलेली संपत्ती 7 पिढ्यापर्यंत टिकून राहते धम्माच्या मार्गाने मिळवलेली. म्हणून कुशल कर्म अधिक बलवान आहे आणि अकुशल कर्म कमी बलवान आहे. म्हणून अकुशल कर्म लवकर त्याचा परिणाम भोगा लागते आणि कुशल कर्माचे परिणाम आहे ते फार वेळाने भेटते. म्हणजे कुशल कर्मांचे ज्याचे परिणाम जे फार वेळाने भेटते, कारण ते थेंब तळे साचे. एखादं म्हणणे होतं प्रगती पिढ्यानपिढ्या आजोबानं मेहनत केली असेल, पंजोबानं होतं, मग पंतूपर्यंत येते तेव्हा त्याची मोठी बिल्डिंग बनते. कारण आजोबापासून परिश्रम केलेले आहे, मेहनतीचा आहे, मग इथं प्रगती झाली. 4 पिढ्या मेहनतीमध्ये खर्च झाल्या, त्यानंतर पंतूपर्यंत धम्माच्या मार्गाने जगून प्रगती झाली. असाच प्रवास असला पाहिजे, तीच संपत्ती टिकून राहते. नाही तर डायरेक्ट कमावलं आणि पुढची पिढी पुरी गायब करून टाकते. का बे राजे, हा तर लय होता. हो म्हणते बापानं कमावलं आणि पोरानं म्हणते सगळं गमावलं, जुव्यात दारू इकडं तिकडं गमावलं. आणि हा कोण म्हणते असं? हा म्हणते पंजोबापासून चांगल्या मार्गाने पैसा कमवून राहिला. म्हणून हा इथं याचा पंतू आता म्हणते चांगल्या मार्गामध्येच आहे, धम्माच्या मार्गाने आहे, म्हणून टिकून आहे म्हणते. तर म्हणून कुशल कर्माचं बल फार वेळानं भेटते, पण ते फार बलवान असते. म्हणून कुशल मार्गानेच आपण आपला प्रवास केला पाहिजे आणि धम्माच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. आपण सर्वांशी मैत्री करावी आणि धम्माच्या दिशेने वाटचाल करावी. इथेच थांबतो.